मी प्रशांत सागवेकर. जय महाराष्ट्राच्या नवरात्र विशेष नवदुर्गा या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं आज पुन्हा एकदा मनापासून स्वागत. या कार्यक्रमाच्या माध्यमातून कला क्षेत्रातल्या नवदुर्गांशी मी गप्पा मारण्याचा प्रयत्न करतोय. आज माझ्यासोबत आहेत मराठीतल्या सुप्रसिद्ध अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी मोने. आपण मॅडमचं स्वागत करूया. मॅडम नमस्कार. नमस्कार. कार्यक्रमात मनापासून स्वागत. सुकन्याताईंनी आजपर्यंत मराठी रंगभूमी, मालिका, चित्रपट या क्षेत्रांमध्ये खूप महत्त्वाच्या भूमिका साकारल्या. प्रत्येक वेळेला विविध भूमिका, नाविन्यपूर्ण भूमिका त्यांच्या वाट्याला आल्या आणि त्या प्रत्येक भूमिकेला त्यांनी यथायोग्य असा न्याय देण्याचा प्रयत्न केला. मग ती आभाळ मायासारखी आपण सिरियल सगळ्यांनी बघितली, कुसुम मनोहर लेलेसारखं नाटक तुम्ही सगळ्यांनी बघितलं. खरं तर कुठल्याही वेगळ्या, कारण अनेक भूमिका त्यांच्या वाट्याला आल्या आणि त्यांनी त्या साकारल्या. गेल्या 25-30 वर्षांहून अधिक काळ त्या या संपूर्ण क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. हा त्यांचा प्रवास जो आहे, हा प्रवास कसा होता तो आज आपण या ठिकाणी उलगडण्याचा प्रयत्न करतोय. चला तर मग सुरुवात करूया चर्चेला. पुन्हा एकदा स्वागत कार्यक्रमामध्ये. मी जसं आत्ता म्हटलं की हा प्रवास खरं तर खूप मोठा आहे, पण मला याची सुरुवात ऐकायची आहे. कारण कुठल्याही क्षेत्रामध्ये जेव्हा आपण पहिलं पाऊल टाकतो किंवा तो आपण टाकू शकतो, याचा स्पार्क आपल्याला कळणं हे खूप महत्त्वाची गोष्ट असते. तुमच्या बाबतीत नक्की काय झालं होतं? हा योगायोग म्हणावा की गंमत मला कळत नाहीये, पण जय महाराष्ट्रमध्ये मी आज पहिल्यांदाच आले आणि नवदुर्गा या कार्यक्रमात आले आणि माझं पहिलं पदार्पण रंगभूमीवरचं ते होतं दुर्गा झाली गौरी. आविष्कार चंद्रशाला निर्मित दुर्गा झाली गौरी नावाचं एक नृत्यनाट्य झालं होतं. त्याच्यामध्ये मी पहिल्यांदा काम करायला सुरुवात केली. तसं बघायला गेलं तर माझ्या माहेरपासून आपण सुरुवात करू शकतो की अमृतकुंभ सोसायटी म्हणून दादरला एक सोसायटी आहे. तर आमच्याकडे कधी गणेशोत्सव आम्ही साजरा केला नाही, कारण आमच्याकडे सगळ्यांकडे म्हणजे जवळजवळ 52 गणपती आमच्याकडे, सगळ्यांच्याकडे 1.5 दिवसाचे गणपती. त्यामुळे आमच्याकडे गणेशोत्सव साजरा न करता आम्ही दीपोत्सव साजरा करतो. वा. आणखीन अनंत चतुर्दशीला आमच्याकडे आम्ही नारळ वाढवतो आणि सुरुवात करतो. म्हणजे अगदी 3 वर्षाच्या मुलापासून ते 75 वर्षाच्या आजोबांपर्यंत सगळ्यांना तिकडे आम्ही चान्स देतो, संधी देतो. अगदी मग नाचायचं असेल, पेटी वाजवायची असेल, गाणं म्हणायचं असेल, तुम्ही काहीही करा. आणि त्याच्यामध्ये आम्ही एक 3 अंकी नाटक करतो आणि प्रोफेशनल नाटक. पण याचं तिकीट लावून कुठेही काही नसल्यामुळे आम्हाला परवानगी अगदी आत्तापर्यंत सहज मिळत जाते. त्याच्यामुळे 3 अंकी नाटक, मग थोडे ते अगदी जे सिनियर असतात ते 3 अंकी नाटक करतात. मग जरा यंगर व्हर्जन असतं ते 2 अंकी नाटक करतात आणि कॉलेजमधले वगैरे असतात ते एकांकिका वगैरे करतात. बाकी मग मुली नागा डान्स म्हणा, हा डान्स, तो डान्स, असं सगळं चालू असतं. आणि आमचं आम्ही स्टेज बांधतो, आमचं आम्हीच सेटिंग करतो. आमच्याच घरातलं चादर आणा, टेबल आणा, सोफा आणा, असं करून आम्ही सेट करतो. आमच्यातलंच कोणीतरी एक वेशभूषा, केशभूषा, नेपथ्य, त्याच्यानंतर लाइटिंग, हे सगळं आमच्यातलंच आम्ही सगळं करतो. म्युझिकसुद्धा आमच्यातलंच कोणीतरी एक देतं. तर हे सगळं आमचं आम्ही करत असल्यामुळे तिथून मला वाटतं माझी सुरुवात झाली असावी. आणि तिथूनच म्हणजे ती जी एक भीती असते आपल्याला, स्टेजची भीती असते, ती माझी पुसली गेली असावी. कारण माझेच काका काकू, माझेच मावशी, माझीच आई बाबा तेच कौतुक करणार होते. म्हणजे शेजारच्यांनी मला बक्षीस द्यायचं, त्यांच्या मुलाला माझ्या आईने बक्षीस द्यायचं. पण आपल्या मुलांना त्याची भीती राहू नये, एक प्रोत्साहन मिळावं, ह्यासाठी हे सगळं केलेलं उपद्व्याप होतं असं मला वाटतं. आणि मग दुपारच्या वेळांमध्ये पत्ते खेळणं, म्हणजे बदाम सात स्पर्धा किंवा बुद्धिबळ स्पर्धा, कॅरमची स्पर्धा, अशा दुपारच्या वेळेस स्पर्धा. म्हणजे दिवाळीचे ते 4 दिवस खरं तर आम्ही फक्त आंघोळ करणे, कपडे बदलणे एवढ्यासाठीच जायचो. आणि अजूनही ती परंपरा चालू आहे आमच्याकडे. तर तिथून माझी खरी सुरुवात झाली. आणि नंतर बालमन विद्या मंदिरमध्ये विद्याताई पटवर्धन, तर तिने आम्हाला सगळ्यांना फोर्स केला, नाही डान्स आहे, चला आपण जायचं, इथे भाग घ्यायचा, तिथे भाग घ्यायचा, बक्षीस मिळो किंवा न मिळो आपण भाग घ्यायचा. आणि आम्ही पण भाग घ्यायचो, कारण त्यावेळेला आम्ही स्पर्धेवरनं आलो की दादांना भेटण्याची संधी मिळायची. दादा म्हणजे आमचे दादासाहेब रेगे, ज्यांनी बालमोहन उभं केलं आणि आजपर्यंत अनेक विद्यार्थी त्यांच्या हाताखालनं गेले. तर त्यामुळे त्यांना जाऊन भेटायचं असतं आणि त्यांना भेटलं की बक्षीस मिळालं की आम्हाला रंगीत चॉक मिळायचे. चॉकचा पूर्वी आपल्याला खूप होतं, चॉकचा असा डबा असायचा, तो मिळायचा.
आणि नुसतंच पार्टिसिपेट करून आलो की आम्हाला पांढरे चॉकचा डबा मिळायचा. पण त्या निमित्ताने आपल्याला दादांना भेटता येतं, दादांजवळ बसता येतं, दादांची गप्पा मारता येतात, दादांचा आशीर्वाद घेता येतो, दादांचा हात आपल्या डोक्यावरनं फिरतो. ह्याची किंमत आता कळते. ऍक्च्युली त्यावेळेला खूप मजा वाटायची, नाही दादांबरोबर आपल्याला बसायचे ह्याच्यात मजा होती, पण त्याची खरी किंमत ही आज कळते. आणि तिथून ती सुरुवात झाली, म्हणजे विद्यार्थ्यांनी सुरुवात करून दिली. आणि जसं म्हणतात ना की एकदा रंग लागला चेहऱ्याला की तो मरेपर्यंत जात नाही, तसं काहीतरी झालं असावं. मग ती सुरुवात झाली आणि मग आविष्कार चंद्रशालांनी पेपरमध्ये जाहिरात दिली होती की एक नृत्यनाट्य करीत आहोत आविष्कार चंद्रशाला आणि त्याच्यासाठी खूप मुली लागणार आहेत, तर ज्यांना आवड आहे, ज्यांची इच्छा आहे त्यांनी यावं. तर मी काय जाणार नव्हते, कारण नाटक बिटक मला करायचंच नव्हतं, नुसतं नाचायचं सांगा, हवी तेवढी मी नाचेन. पण सोसायटीतल्या काही माझ्या मैत्रिणी होत्या, त्यामुळे चल ना तू पण आमच्याबरोबर. म्हणलं चला जाऊन तर येऊया म्हणून गेले. आणि तिथे गुरु पार्वती कुमार होते. बरं. गुरु पार्वती कुमार हे माझ्या गुरूंचे, म्हणजे मी 5वीत असल्यापासून मी सुचेता बेडे चापेकर यांच्याकडे भरतनाट्यम शिकते आणि त्यांचे क्लासेस होते वनिता समाजमध्ये. बरोबर. तर ते माझ्या गुरूंचे गुरु. तर त्यांना बघितल्यावर मी चाटच पडले, म्हणजे आजोबाच आपले, अशी मस्त पांढरी शुभ्र दाढी, धोतर, पांढऱ्या रंगाचा कुर्ता लांब असा, चष्मा आणि कुरळते पांढरे केस. म्हणजे आपण चित्रात बघतो ना गुरु, सद्गुरू किंवा असे, तसे ते त्यावेळेला ते त्यांची प्रतिमा ते असे दिसायचे. आणि त्यांना बघून एकदम चकितच झाले आणि त्यांनी सांगितलं चला चला उभा राहा सगळ्यांनी. मी जाऊन उभी राहिले. त्यावेळेला 300 मुली होतो. बापरे. आणि त्या 300 मुलींमधनं 100 मुली निवडल्या. त्यांनी स्टेप सांगायच्या, आम्ही करायच्या. त्याच्यातून निवडलं आणि मग पाठीमागे वर्गामध्ये सुलमावशी म्हणजे सुलभाते देशपांडे आमची अभिनयाची परीक्षा घेत होत्या. तिने आम्हाला एक गोष्ट सांगितली, त्या गोष्टीवरती आम्ही एक्सप्रेशन दिली आणि त्याच्यातनं निवडले. ती गोष्ट अजूनही माझ्या चांगली लक्षात आहे. क्या बात. तर मग ते तिथं इतकं ते प्रभावी होतं सांगणं की तिच्या त्या संवादातून, तिच्या त्या शब्दांमधून आम्हाला वेगळं काही करायला लागलं नव्हतं, ते आपोआप येत गेलं. आणि मग त्याच्यातून निवडलो गेलो आम्ही. आणि मग सुरू झालं. 75 मुली होतो आम्ही आणि फक्त 4 मुलगे होते. त्यातला तो लाला आपला निनाद देशपांडे, लाला, एकनाथ कदम. एकनाथ आता नितीन देसाई यांच्याकडे त्यांचा असोसिएट होता, तर तो, आणि एक सुधीर परब म्हणून होता. असे 4च मुलगे होते. आणि कधी कधी होनवर काकांचा मुलगा दीपक तो यायचा आमच्यामध्ये. असेच इतकेच जण होते, बाकी सगळे आम्ही मुली होतो. पण त्यावेळेला मी काय घरी जाऊन सांगितलं नाही की माझं सिलेक्शन झालंय वगैरे, कारण मला नाटक करायचंच नव्हतं ना. पण माझ्या मैत्रिणींनी जाऊन आईबाबांना सांगितलं की उद्या मीटिंग आहे आणि ती सिलेक्ट झाली आहे. तर तिने सांगितलेलं नाही, तर आईबाबा गेले मीटिंगला, कारण माझ्या आईला पहिल्यापासून या क्षेत्राची खूप आवड होती. आणि का कशी, आई म्हणजे राजापूरची, आणि का कशी तिला आवड होती माहिती नाही, पण तिला नेहमी असं वाटायचं की मी सुलोचना दीदी, सीमाताई देव, जयश्रीताई गडकर ह्यांच्यासारखं काम करावं, ह्यांच्यासारखी मी असावी आणि ह्यांच्यासारखं दिसावं. हे तिच्या मनात का होतं का तिलाही माहिती नाही, मलाही माहिती नाही आजपर्यंत. पण आईबाबा गेले आणि आईबाबांनी लगेच हो म्हणून टाकलं, कारण मी सोसायटीमध्ये खूप मारामारा करायची, टॉम्बॉय होते. माझ्या दादाला कोणी त्रास दिला की मी जाऊन दपा तिथे जाऊ दे. आणि मग तिथे रिहर्सल सुरू झाली. मग आम्ही सगळ्याजणी मैत्रिणी. तिथे माझी पहिली ओळख झाली शिल्पा नवलकर, जी माझी अजूनही मैत्रीण आहे. तर असं आम्ही सगळ्याजणी मग करायला लागलो. मग त्याचे प्रयोग व्हायला लागले आणि मग त्याचे आम्ही जवळजवळ 110-150 वगैरे प्रयोग केले, 10वी पर्यंत प्रयोग केले. नाही, म्हणूनच आविष्कारला खरं तर जी चळवळ म्हणतो आपण, प्रश्नच नाही, तर ती चळवळ यासाठी काय अनेक नट आणि अनेक अभिनेत्र्या या आल्या. व्यावसायिकतेचा जो मगाशी मी भाग म्हटलं की तुम्ही हे करता करता, कारण आज स्ट्रगल करणारी जी एक मंडळी आहेत या क्षेत्राकडे येणारी, आजही तीच स्थिती आहे की अनेक जण आहेत. म्हणजे जर मला वाटतं 1000 जण स्ट्रगल करत असतील तर कुठेतरी 10 जणांना योग्य ती संधी मिळते किंवा काम मिळतं आपण असं म्हणूया. तो जो भाग आहे तो तुमच्या आयुष्यामध्ये घडला आणि तुम्ही व्यावसायिककडे आलात, तर ते कसं होतं, ते पदार्पण कसं होतं? सुदैवाने सांगू का, मला कुठे आजपर्यंत कधी काम मागावं लागलं नाही. ते येत गेलं आणि जे आलं तेच चांगलं आलं. ते पण कारण हो, ते महत्वाचं आहे. कारण मी आविष्कारमध्ये मग होते, म्हणजे मला ते आवडायला लागलं. पण मी या क्षेत्रात येणं असं कधीच वाटलं नव्हतं.
आवडायला लागलं, मग तिथेच बसायला लागले. मग तिथे नाना पाटेकर, सोनी राजदान हे सगळेजण रिहर्सल करायचे नाटकांची आणि बघायचं. आणि तेव्हा कळायचं की अरे हे काहीतरी वेगळं करतायत, रोज ह्यांचा खेळ वेगळा असतो. आणि मग तिथेच बसायचे, तिथेच गंमत करायचे. मग त्याच्यानंतर मला महाभोजन 13व्याचे म्हणून एक नाटक होतं, अच्छा. जेव्हा वामन केंद्रे आणि शिवदास घोडके हे NSD मधून नुकतेच आले होते. आणि पप्पा म्हणजे अरविंद देशपांडेंनी शिवदास घोडकेला सांगितलं की तू नाटक बसव हे, आणि वामन केंद्रेंनी तेव्हा सेटिंग केलं होतं. अच्छा. आणि त्याच्यामध्ये मला एकच एंट्री होती की जो विनय पांडे पण NSD मधून आला होता. आणि होतं की मी सांगते बाबा ते आले, आणि तो असं खेचतो आणि फेकून देतो मला विंगेत. आणि मी इतकी बारीक होते तेव्हा, आता वाटणार नाही, पण मी अक्षरशः ह्या फोटोमध्ये मी दिसते बारीक. हो, एक्झॅक्ट. तर अगदी 40 माझं वजन होतं. असं खेचलं आणि ओढून टाकून द्यायचा तो. तर त्याच्यानंतर मग मला वामननी जे नाटक, मी आधी ईश्वर चित्रपट केला, उलटी गंगाबाई. आधी ईश्वर चित्रपट केला, ते सर सुलभाताई देशपांडेंनी माझं नाव सुचवलं. आणि माझ्या आईचं म्हणणं असं की सुलमावशींनी सांगितलं ना, मग ते चांगलं आहे, आपण करून बघूया. असं मी जाऊन आले. आणि मग तिकडनं आल्यानंतर मला वामनचा फोन आला की आज एका नाटकाचं रिडिंग आहे, तर तू ये. म्हणलं बरं. वनमाला टँकला गेले, आमचं रिडिंग झालं. म्हणलं काय मस्त नाटक आहे रे हे, फार सुंदर नाटक आहे, आवडलं ना तुला? म्हणलं हो, जगनीची भूमिका तुला करायची. म्हणलं बापरे, हे एवढं मोठं मला नाही जमणार. त्यामुळे जमणार नाही, मी तुला विचार करायला नाही देणार आहे, आता सुरू करायची आपण रिहर्सल. कारण आपल्याला 15 दिवसामध्ये संगीत नाटक अकॅडमीला न्यायचं आहे नाटक. अरे बापरे. बापरे म्हटलं कसं जमणार मला, कारण त्याच्यातली जी भाषा होती ती सातारकडची भाषा होती. त्याच्यानंतर 16 वर्षापासून 36 वर्षापर्यंतची मला कारकीर्द तिची दाखवायची होती. मग तिच्यावर बलात्कार होतो, मग ती प्रेमात पडते, मग मूल होतं तिला. आणि ते नाटक होतं झुलवा. ते ह्यांच्यावरती होतं, देवदासींवरती होतं नाटक. मी म्हटलं हे सगळं कसं जमणार? तर म्हणाला माझ्याकडे वेळच नाही, मुळे मी सांगेन तसं करत राहा. आणि अक्षरशः सांगते, सकाळी 9 वाजल्यापासून रात्री 2 वाजेपर्यंत आम्ही सगळेजण तालीम करायचो. उत्तम बंडू तुपे यांची ही कथा होती, कादंबरी होती झुलवा. त्याच्यावरती चेतन दातार हा सिनॉप्सिस लिहून डायलॉग्स लिहायचा. ते झालं की देवदत्त साबळे त्याच्यावरती गाणी तयार करायचा, म्युझिक तयार करायचा. ते झालं की अरुण चांदीवाले आमचे नृत्य बसवायचे. एकीकडे सयाजी आणि गौरी मला ती भाषा शिकवायचे, जी सातारकडची भाषा होती. शिव्यांचे अर्थ, आमच्या घरात आईला म्हटलं तरी चापटी बसायची, आणि ह्याच्यामध्ये 101 शिव्या होत्या. तर म्हटलं कसं जमणार? तर म्हणजे त्या फोर्सनी फक्त तू म्हण, तुला आम्ही जे शिकवतो त्या फोर्सनी फक्त म्हण. त्याच्यानंतर प्रतिभा अमृते मला काय काय शिकवायची की मातृत्व म्हणजे काय. बरं आता कसं आहे, आता आपण वेगवेगळ्या माध्यमांमधनं सिनेमा बघत असतो किंवा वेबसिरीज बघतो, त्याच्यातून आपल्याला कळू शकतो, त्याच्यातून आपण शिकू शकतो. पण रेप म्हणजे काय, बलात्कार म्हणजे काय? बरं आईवडिलांना तरी कसं विचारणार, कारण तेवढी आमची ताकदच नव्हती असं काही विचारायची. तर दाखवायचं कसं? तर वामन म्हणाला काही नाही, पोट प्रचंड दुखतंय अशी तू एक ॲक्टिंग कर, पोटात काहीतरी झालंय, आतड्यानं खाताय, जंत झालेत, असं काहीतरी दाखव. बरं तो तरी मला कसं सांगणार, कारण माझं वय, मी 12वीत होते तेव्हा, तर कसं सांगणार मला तो. पण ते सगळं झालं आणि आम्ही संगीत नाटक अकॅडमीला गेलो आणि तिथे आम्हाला त्याचं बक्षीस मिळालं. त्याच्यानंतर मग झुलवा नाटक हे महाराष्ट्रात सगळीकडे झालं आणि त्या वर्षी सगळी पारितोषिकं मला मिळाली झुलवाची, आणि तिथून माझी सुरुवात झाली असं म्हणायला हरकत नाही. नक्कीच. खरं तर ना, मी या सगळ्यांशी बोलत असताना, या सगळ्या नवदुर्गांशी, कलाक्षेत्रातल्या नवदुर्गांशी बोलत असताना एक गोष्ट आपल्याला या ठिकाणी मला नमूद करावीशी वाटते, आणि ती म्हणजे या सगळ्या जणी आज आपल्याला प्रकाश झोतात दिसत आहेत. मात्र याच्या पाठीमागं म्हणजे आपल्याला नेहमी असं आपण म्हणतो ना की यश दिसतं, पण यशाच्या पाठीमागच्या ज्या सगळ्या घटना असतात त्या घटना खूप महत्त्वाच्या असतात प्रत्येकाच्या आयुष्यामधल्या, आणि त्याच मी विचारण्याचा प्रयत्न करतोय किंवा उलगडण्याचा प्रयत्न करतोय, जेणेकरून आपल्याला सगळ्यांनाच कळावं, म्हणजे तुमच्यासह मलाही कळावं की या कुठल्या कुठल्या अग्निदिव्यातनं गेल्या असतील, तेव्हा त्यांना आज जे काही यश त्यांच्या पदरामध्ये पडलंय ते त्यांच्या पाशी आहे. आत्ता आपण तुमचा प्रवास ऐकला. आता मला थोडंसं आत्ता सगळा नवरात्रीचा माहोल आहे आणि नवरात्रीमध्ये आपण सगळेजण आहोत. कलाक्षेत्रात वावरणाऱ्या माणसांच्या आयुष्यामध्ये हे सण समारंभ बरंच काहीतरी घेऊन आलेले असतात, आपल्याला त्याच्या काही आठवणी असतात. तुमच्या संदर्भात अशा काही आठवणी आहेत का नवरात्रीच्या? नवरात्र ही खरं तर म्हणजे आपल्यामध्ये खेळली जात नाही गरबा वगैरे,
पण काही वर्षांपूर्वी एका वाहिनीने हे केलं होतं सुरू आणि तिथे जाऊन गरबा खेळायचो. पण आमच्या इथे, मी दादरमधली आहे, आमच्याकडे पालन सोशपाल म्हणून एक मोठी गुजरात्यांचीच ती संपूर्ण चाळ आहे, खूप मोठी आहे, बरोबर. मोठं ग्राउंड आहे आणि तिथे जाऊन आम्ही रात्रभर गरबा खेळलेलो होतो. कारण सेफ वाटायचं, आई वडीलही असायचे आणि मजा यायची. पण जेव्हा नंतर नंतर स्पर्धेचं रूप त्याला यायला लागलं ना, मग तेव्हा जरा प्रॉब्लेम व्हायला लागला की ती गंमत आहे, ती देवीसाठी आपण खेळतो, देवीसाठी आपण मागणं मागतो देवीकडे किंवा तिची आराधना करतो आपण, ते कुठेतरी जाऊन ह्याला जेव्हा असं वळण लागतं ना, मग तिथून माझं मन कमी होतं. पण नवरात्रीमध्ये मी एक वेळेचा उपास धरते, एक वेळेचा उपास करते, सकाळ किंवा संध्याकाळ. आधी मी पूर्ण उपास करायचे, पण मग शूटिंगच्या दरम्यान ते होईना असं झालं. पण मग एक वेळेचा करायचा आणि मग तो उपास सोडण्यासाठी माझ्या मैत्रिणीकडे, सुचित्रा बांदेकरकडे जाते आणि तिच्याकडे उपास सोडते. आणि तिच्याकडे दरवर्षी आम्ही सगळ्या जणी मुद्दामून तिच्याकडे जातो, कारण तिच्याकडे सगळ्यात देवींचं रूप हे बघण्यासारखं आहे. आपण खूप छान नटवतात, सजवतात, पण तिच्याकडे खूप वेगळं वातावरण आणि खूप त्या वेळेला मला असं वाटतं जसं गणेशोत्सवाचं आहे तसं नवरात्रीमध्ये सगळीकडे ना एक वेगळी पॉझिटिव्हिटी असते किंवा एक वेगळी एनर्जी आपल्याला जाणवत असते आणि ती एनर्जी आपल्याला खूप काहीतरी देऊन जाते. तसं हे आता नवदुर्गा म्हटलंय तसं की माझ्या आयुष्यात असे काही 2 महत्त्वाचे ॲक्सिडेंट झाले की ज्याच्यामुळे मी नृत्य करू शकत नव्हते. मी नृत्य माझं बंद झालं होतं आणि म्हणून मी या क्षेत्राकडे खरं तर वळले. की आता तो एक भाग मला खरं तर आठवतोय, पण आता तो नेमकं काय घडलं होतं आणि त्याच्यानंतर खरं तर टर्निंग पॉईंट पण म्हणता येईल. म्हणजे तुम्ही त्या सगळ्यावरती मात करून बाहेर पडलात आणि पुन्हा सुरुवात झाली. जन्मगाठ नाटक करत होते मी, तेव्हा सिच्युएशन होती की आकडी येऊन ती पडते. तर काही प्रयोग झाले आमचे, मग रिप्लेसमेंट आल्या, त्यांनी सुद्धा व्यवस्थित प्रयोग केले. पण एका पुण्याच्या प्रयोगाला माहिती नाही काय झालं आणि त्या विसरल्या आणि त्या विंगेत निघून गेल्या आणि मी अशी सरळच्या सरळ पडले आणि एजवरती माझं डोकं 2दा आपटलं. तेव्हा काही मला झालं नाही, मी नाटक पुढे नेलं आणि जेव्हा आत आले तेव्हा सुद्धा माझं थोडंसं डोकं दुखत होतं. सॅरडॉनची गोळी घेतली आणि बरं वाटलं. दुसऱ्या दिवशी मैत्रिणीकडे राहायला गेले होते, तेव्हा जाणवलं की आपल्याला काही दिसत नाही आहे आणि डोक्यात कोणीतरी हातोडा घेऊन मारतंय. मी तिला म्हणलं, ज्ञानेश्वरी मला खूप काहीतरी होतंय. डॉक्टरांना बोलावलं तर डॉक्टर म्हणाले 72 तास अंडर ऑब्झर्वेशन ठेवल्याशिवाय आम्ही काही सांगू शकत नाही. मी 4 दिवस अंधही होते. अंधळे पण काय असते मी अनुभवलं आणि डोक्यात सतत म्हणजे उठले तरी चक्कर, बसले तरी चक्कर. तर ते निघालं की मला ब्रेन कन्कशन झालं होतं. म्हणजे गॅप निर्माण होते आणि त्याच्यामध्ये मग क्लॉट्स व्हायला लागले. आधी बबल्स झाले, नंतर ब्लड क्लॉट्स व्हायला लागले आणि त्यामुळे मग मला ऑपरेशन करायला लागलं. तर ते ऑपरेशन झालं, त्यामुळे 6 महिने मी काम करू शकले नव्हते. कारण एवढा प्रकाश सुद्धा माझ्या चेहऱ्याला त्रास द्यायचा की लगेच चेहरा सुजायचा. मग त्याच्यातून बरी झाले आणि पुन्हा काम करायला सुरुवात केली आणि मग 93 साली माझ्या अंगावरती मृत्युंजय नावाची सिरियल करत होते, त्याचा अख्खा सेट पडला. ते आम्ही फिल्म सिटीमध्ये शूटिंग करत होतो आणि 8 दिवस शूटिंग केलं. म्हणजे असंही नाही की तो सेट चुकीचा बांधला होता किंवा आहे, पण अचानक पाऊस सुरू झाला, वारा सुटला, काय झालं कुणालाच काही माहिती नाही. आणि मी खूप बारीक असल्यामुळे मी त्या खांबाला धरून उभी होते आणि माहिती नाही काय झालं, खांबा सकट खाली पडले. एक प्लास्टर पॅरिसचा खांब हातामध्ये, एक पोटावर पडलेला लाकडी घुमट पडला आणि सगळेजण पडलो होतो आणि त्या भोकात माझे पाय अडकले, अशी उलटी सुलटी पडले होते. उठले मी कशी बशी, नंतर चक्करून परत पडले आणि कुठल्या तरी हॉस्पिटलमध्ये होते गोकुळधामच्या. मीच त्यांना विचारलं की काय हेलन फ्रॅक्चर वगैरे झालं आहे, कारण तोपर्यंत खूप मला ॲक्सिडेंट व्हायचे. ॲक्सिडेंटपर्यंतच म्हणतात मला, काय ना कधी पडतंय धडते काहीतरी होतच असतं मला. तर तुम्ही पण जपून राहा. तर त्याच्यामुळे उठले मी. घरी येईपर्यंत गोरेगाव ते दादर असं घरी येईपर्यंत, दादरला आल्यानंतर माझा ड्रायव्हर म्हणा, ताई उतरताय ना तुम्ही? ताई 1 नाही 2 नाही. परत त्यांनी विचारलं तर माझी संपूर्ण उजवी बाजू पॅरालाइज झाली होती. कंट्रोल केलेले, सेन्सेशन गेलं होतं. मग मला उचलून घरी नेलं आणि मी खिडकीतून सहज बाहेर बघितलं तर पाऊस चालूच होता जोरजोरात. मी जी जोरात किंचाळले त्याने माझा आवाज गेला आणि माझी मेमरी पण गेली. आणि अशी 3.5 महिने मी हिंदूजा हॉस्पिटलमध्ये होते.
मग मला शॉक ट्रीटमेंट दिली गेली, स्टिरोइड्स दिले गेले, वोकल कॉर्डचं ऑपरेशन करण्यात आलं. मग हळूहळू बरी व्हायला लागले. चौथ्या आणि पाचव्या मणक्यात गॅप निर्माण झाली, ते पडले होते उलटी म्हणून. तर अशा गोष्टी सगळ्या झाल्या आणि त्यातून बरं होण्याचा प्रयत्न करत होते, कारण सगळंच गेलं होतं खरं तर. बोलताही येत नव्हतं धड, म्हणजे बोलायला लागले ते जवळजवळ 2-3 महिन्यांनी तू कसं असं विचारायला 1 तास लागायचा मला. तर ते हळूहळू सुरू झालं, औषधं चालू होती. मग हळू आईने मला उभं केलं, पण मला माहिती नाही का, पण आई मला शिवाजी मंदिरला न्यायची, रवींद्राला नेऊन आणायची आणि ती म्हणायची की ह्याच्यातूनच ती उभी राहणार आणि तिने काम करायलाच पाहिजे. एका पॉईंटला मला आईने सांगितलं की आता खूप झालं, उठायचं आणि काम करायचं. तेव्हा मला खूप राग आला होता आईचा, की दिसतंय मला काय होतंय ते, आणि ती बाई असं का म्हणते. पण तेव्हा जर का तिने मला उभं केलं नसतं तर आज मी उभीच राहू शकले नसते, तर आज मी कुठेतरी फोटोत असते किंवा मी कोमात असते, काही झालं असतं. पण केवळ तिने उभं केलं म्हणून मी आज इथे दिसते तुम्हाला. आणि मग माझं सुरू झालं, पण त्याच्यानंतर मग थायरॉइड प्रॉब्लेम सुरू झाला. मग असे अनेक एकातून एकातून होत गेलं. पण तिने जी मला जिद्द दिली ना, त्या दुर्गेने मला जिद्द दिली ना, म्हणून आज ही दुर्गा तुम्हाला दिसते. क्या बात. खरं तर हे जे प्रसंग आपल्या आयुष्यामध्ये घडतात ते आपल्याला खरंच खूप शिकवूनही जातात किंवा आपल्याला खूप काही सांगून जातात, आपल्याला नवे टर्न्स देऊन जातात. लग्न हा सुद्धा एक आयुष्यातला खूप मोठा टर्न असतो आणि संजय दादांशी तुमचं लग्न झालंय. सो तो भाग कसा होता, म्हणजे ते ऍक्टर आहेत म्हणूनच झाला होता की तुमची ओळख? नाही, आम्ही आधी ती फुलराणीमध्ये काम करत होतो. म्हणजे वेगळी ओळख म्हणजे आम्ही एकमेकांना माहिती होतं, की त्याला माहिती होतं ही सुकन्या कुलकर्णी आहे, मला माहिती होतं संजय मध्ये, कारण त्याच्या अगोदर मी आविष्कारमध्ये त्याने मला दुर्गाजली गौरीमध्ये बघितलं होतं, कारण आमच्यात खूप अंतर आहे तसं. आणि मी त्याला मागोवा नाटकात बघितलं होतं आविष्कारमध्येच, त्यामुळे तसं माहिती होतं. पण आम्ही ती फुलराणीमध्ये एकत्र काम केलं होतं आणि मग अचानक ते बंद झालं, मग वेगळ्या ग्रुपनी केलं. पण त्यावेळेला काही असे मोबाईल फोन नव्हते किंवा व्हॉट्सॲप नव्हतं किंवा असं काही नव्हतं, त्यामुळे मुद्दामून जाऊन भेटणं वगैरे असं काही नव्हतं. त्यामुळे ते तिथेच थांबलं. मग कुसुम मनोरलेलेमध्ये आम्ही पुन्हा एकत्र आलो आणि मग तिथे दोन्हीकडच्या घंटा वाजल्या, असं काहीतरी झालं. पण असं एकमेकांना विचारणं किंवा हे माहिती असणं की अच्छा ह्याचं माझ्यावर प्रेम आहे किंवा त्याला कळणं, हे असं खूप झालं नाही खरं तर, कमी वेळ. कारण आम्ही ग्रुपमध्येच राहायचो. पण मग तो असं जाताना, कारण मी पूर्ण शाकाहारी असल्यामुळे तो गावोगावी गेल्यानंतर इथे उत्तम पोहे मिळतात, मी पोहे खायला जाणार आहे, कोणाला यायचंय का माझ्याबरोबर, या गावात उत्तम शाकाहारी दुकान, शाकाहारी हॉटेल मला माहिती आहे, कोण येणार आहे का, की मी आपली त्याच्या मागे मागे. म्हणजे हे मला कळत होतं की अच्छा यांना इतकी माझी काळजी वाटते, यांना इतकं, कारण आम्ही त्याला आहोजाव करायचो एकमेकांना, यांना इतकं माझ्याबद्दल वाटतं. तिथून ती सुरुवात झाली. पण लग्नाबद्दल एकमेकांना विचारलं नाही असं. त्याने घरी सांगितलं त्याच्या की मला असं वाटतं याच्यावर लग्न करावं. त्याच्या बाबांनी डायरेक्ट माझ्या बाबांना सकाळी पार्कात विचारलं की त्यांना करायचंय. मग आम्ही एकमेकांच्या घरी एकमेकांना सांगितलं. असा सगळा तो प्रवास झाला, पण मजेशीर होता, छान होता. ग्रेट. या संपूर्ण प्रवासात तुम्ही हिंदी केला, तुम्ही मराठी केलं, मालिका केल्या, नाटक केलं, फिल्म्स केल्या. पण प्रत्येक कलाकाराचा एक स्वतःचा जवळचा किंवा एक स्वतःचा एक फॉर्मॅट असतो की हे मला खूप आवडतं. तसं तुमच्या बाबतीमध्ये काय? मला भावनिक जे असतं ते जास्त आवडतं. विनोदी प्रकारचं आवडतं मला, नाही असं नाही, खूप आवडतं. पण माझा तो जॉनर तेवढा, म्हणजे मोनांकडे जेवढी आहे टायमिंग, ते माझ्याकडे तेवढं नाहीये. पण मला भावनिक किंवा एक्सप्रेशननी जितकं आपण लोकांपर्यंत पोहोचू ते मला जास्त आवडतं. नक्कीच. खूप महत्त्वाच्या गोष्टी, आणि मला असं वाटतं की बऱ्याचशा गोष्टी तुम्ही ज्या आत्ता सांगितल्यात कदाचित त्या नसतील माहिती कोणाला, किंवा अनेक गोष्टींचा उल्लेख आता नव्यानं सुद्धा आला असेल. माझाही तोच प्रयत्न होता खरं तर. कार्यक्रमात अंतिम टप्प्यामध्ये आहोत. जाता जाता आमच्या सगळ्या प्रेक्षकांना, आणि आत्ता नवरात्र सुरू आहे तर त्या निमित्तानं तुम्ही काय सांगा? एकतर मुळात मला हे कळत नाही, मला हे जमणार नाही, हे मुळात स्वतःमधनं काढून टाका. आणि मला असं वाटतं की आत्ता आमच्या बाईपण भारी देवानी म्हणजे खूपच धमाका केला. आणि ते केवळ आणि केवळ या सगळ्या स्त्री महिला प्रेक्षकांनी केलेलं आहे. म्हणजे आमचा केदार नेहमी म्हणतो की एक बाई जर घर चालवू शकते तर सिनेमा का नाही चालवू शकणार. त्याचं एक उत्तम उदाहरण आपल्याला घालून दिलेलं आहे.
तर मला असं वाटतं की आपण प्रयत्न करत राहावा. यश कधी मिळेल हे त्याच्यावरती सोडून द्यावं. प्रयत्न करणं आपल्या हातात आहे. प्रामाणिकपणे प्रयत्न करत राहा, निस्वार्थीपणे करत राहा. की मला सिनेमा मिळवायचा आहे म्हणून मला ह्याच्याशी मैत्री करायची आहे किंवा म्हणून मला नाटक करायचं आहे असं करू नका. मला माझ्यात सुधारणा करायची आहे. माझी जी स्पर्धा आहे ती माझ्या स्वतःबरोबर आहे. त्यामुळे मला काय सुधारणा करता येईल किंवा आता मालिकांमध्ये जो आपण जेव्हा काम करतो तेव्हा सुद्धा लोकांना वाटतं आहे मालिकांमध्ये काम करणं काय सोपं आहे, जरा एक रंग लावला 2-4 चांगले कपडे, तसं नाही आहे. त्याच्यामध्ये पेशन्स लागतात तुम्हाला. सकाळी तुम्ही 9 वाजल्यापासून रात्री 10:30, 11, 12 वाजेपर्यंत काम करता. त्याच्यामध्ये खूप पेशन्स लागतात तुम्हाला. ते तुमच्यामध्ये निर्माण करा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला असं वाटतं की ह्याच्यामध्ये समतोल ठेवण्यासाठी आज आपल्यापुढे खूप प्रॉब्लेम्स पण आहेत, प्रलोभनं पण आहेत, खूप गोष्टी चॅलेंजेस आहेत आपल्यापुढे. आपली नोकरी कशी टिकवायची, घर कसं चालवायचं, मुलांना कसं वाढवायचं किंवा मुलांना काही गोष्टींपासून दूर कसं ठेवायचं, या सगळ्या गोष्टी आपल्याबरोबर असतात. पण स्वतःसाठी रात्रीची पहाटेची 20 मिनटं तरी काढा आणि मेडिटेशन करा. अध्यात्म हे खूप गरजेचं आहे असं मला वाटतं. स्वतःचा संवाद स्वतःशी करणं महत्त्वाचं आहे. आज मी जे काही केलं ते काय केलं, बरोबर केलं का चूक केलं, माझ्याकडून काय चूक झाली. समोरच्याची चूक तुम्ही काढू नका, स्वतःमधली चूक काढून ती सुधारण्याचे प्रयत्न करा. तर तो स्वतःचा संवाद स्वतःशी होणं महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. आणि त्यातून तुमचा मार्ग तुम्हाला मिळतो, त्यातून तुम्हालाच तुमची ऊर्जा मिळते आणि मगच तुम्ही नवदुर्गा होऊ शकता असं मला वाटतं. क्या बात आहे. खूप छान अशा पद्धतीची शेवट या आत्ताच्या भागाचा ताईंनी केलाय. आणि मला असं वाटतं की त्यांच्या अनुभवातून आलेलं हे सगळं त्यांचं बोलणं आहे. त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी याचा खूपच गांभीर्यानं विचार करायला पाहिजे. ताई, तुम्ही आजच्या कार्यक्रमात आलात, सहभागी झालात, त्याबद्दल अगदी मनापासून आभार. मनपूर्वक आभार मला इथे बोलवल्याबद्दल आणि मला तुमच्याबरोबर तुमच्या प्रेक्षकांशी संवाद साधू दिलात त्याबद्दल. थँक्यू सो मच. धन्यवाद. आणि याबरोबरच इथेच थांबतोय, पण पुढच्या भागामध्ये एका नवदुर्गेसह भेटणार आहोत. तोपर्यंत नमस्कार.